वेलकम टू श्वेताज किचन। आज आपण करणार आहोत वरणफळ म्हणजे डाळ ढोकळी। त्याच्यासाठी आपण 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 1 तास ती छान भिजत ठेवली आहे आणि आता आपण ती कुकरला लावूया। आता आपण कुकरमध्ये डाळ घातली आहे, मुगाची आणि तुरीची डाळ आहे। त्यात आपण हिंग आणि हळद टाकलंय, थोडंसं तेल टाकलंय। यात पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजणार नाही, कमी पाणीच घालायचंय। आता आपण कुकरला लावून घेऊया। आता आपण गव्हाचं पीठ भिजवायचंय, त्याच्यासाठी आपण मीठ टाकणार आहे। पाणी टाकायचं आपल्याला। जास्त घट्ट आपल्याला भिजवायची नाहीये कणिक। आता आपल्याला जास्त पातळ पण भिजवायची नाही, जास्त घट्ट पण भिजवायची नाहीये, मीडियम अशी छान अशी कणिक भिजवून घ्यायची आहे। आता आपण इथे कणिक रेस्ट करायला ठेवणार आहे थोडा वेळ आणि आता एकीकडे आपल्याला फोडणी द्यायची आहे। आता आपण कढईमध्ये इथे तेल घेतलंय, आता आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे। तेल गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं आपलं छान तडतडल्यावर आपण त्याच्यामध्ये हिंग टाकलंय थोडं। हिंग टाकल्यावर आपल्याला आलं लसूण टाकायचं। आता आपण कांदा टाकायचा आहे। छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता आपण टमाटा घालणार आहे। छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण यात कढीपत्ता टाकणार आहे। आता आपल्याला हळद टाकायची आहे। आता आपण वरण टाकणार आहे। वरण जे ते आपण छान घोटून घेतलंय आणि
आणि आता तिखट टाकणार आहे. एक ते 1.5 चमचा आपल्याला काश्मीरी तिखट टाकायचं आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून नंतर यात आपण आता वरण घालणार आहे. आणि आता हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला. फोडणीची डाळ आपली छान होते आता. आणि चिंचेचा कोळ केला एकीकडे, तो पण टाकायचा आपल्याला थोड्या वेळाने डाळ उकळल्यावर. ती जवळजवळ अर्धा तास भिजत ठेवायची चिंच. आणि गूळ टाकणार आहे, ज्याने आपले जे फोडणीचं वरण आहे ते छान असं आंबट गोड होणार आहे. आता आपल्या वरणाला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये सांबार मसाला घालणार आहे एव्हरेस्टचा. तर थोडंसं डिफरंट स्टाईलने हा एव्हरेस्टचा सांबार मसाला मी थोडासा चवीला घालणार आहे. ती थोडीशी डिफरंट स्टाईल आहे, याने चव खूप छान येते. मीठ टाकायचंय, चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला. आता आपण याच्या डाळ ढोकळीमध्ये टाकतात ते शेप देऊन घेणार आहे चपातीला, स्क्वेअर शेप. आता हे जसं स्क्वेअर शेप देतात तसंच तुम्ही गोळे पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण ते शिजायला वेळ लागतो, ते तुम्हाला कुकरला लावावं लागेल. हे लवकर कढईत शिजून होतात. आता आपण त्याच्यामध्ये जे स्क्वेअर केलेत असे गव्हाच्या पिठाचे ते टाकणार आहेत. त्याला चिकोळा पण म्हणतात, कुठे दाल ढोकळी म्हणतात, तर वरणफळ पण म्हणतात. प्रत्येकाच्या प्रांतानुसार किंवा घराघरांमध्ये वेगवेगळं नावं आहेत या डिशला. हे असं वेगळं वेगळं करून घ्यायचंय. हे चिटकतात एकमेकांना, ते वेगळं वेगळं करूनच आपल्याला घालायचंय, अदरवाईज त्याचा गोळा होतो.
कधी भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर हे खूप छान ऑप्शन आहे। वरण आहे, प्रोटीन आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात, आणि सांबार मसाला टाकलाय तर चव खूप छानच लागते। त्यात चिंच गूळ टाकणार आहे आपण, आंबट गोड अशी छान चव येणार आहे आपल्या पदार्थाला। तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा, तुम्हाला हे नक्कीच आवडेल। एक एक करून आपण हे यात सोडायचे आता। आता आपल्या हे आपण शिजायला ठेवणार आहे। वरण फळ टाकून घ्यायचंय पटापट, आणि जर वरण घट्ट झालं असेल तर पाणी गरम करून यात ऍड करायचंय आपल्याला, हलवून घ्यायचंय छान। आणि सगळ्यात लास्टची स्टेप म्हणजे जी चिंच गूळ आपण घेतलंय ते घालायचंय। चिंचेचं पाणी घातलंय मी यात, आणि गूळ घालायचं, आणि छान चव येते। आणि हे आता मिक्स करून घ्यायचं छान इव्हनली, आणि हे छान झाकण ठेवून 10 मिनिटं याची वाफ काढायची आहे, मग आपली डिश रेडी होणार आहे। तर आता आपलं वरणफळ रेडी आहे, तुम्ही बघू शकता छान असं शिजलंय। आता आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर घालायची आहे, छान अशी कोथिंबीर घालायची आहे। आता आपण हे सर्व करून घेऊया। तर आता आपली डाळ ढोकळी म्हणजेच वरणफळ छान झालंय। आता आपली डिश रेडी आहे, छान अशी मस्त भातासोबत आणि घरच्या लोणच्यासोबत उत्तम लागते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्यू।